मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नमुना हा आलेला आहे। हा अर्ज भरून देण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल हा अर्ज नमुना कसा भरायचा आणि या अर्ज नमुन्यासोबत तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट जोडावी लागणार आहेत आणि हा अर्ज नमुना कुठे जमा करायचा आहे। तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव इथे भरून घ्यायचे आहे। यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथे भरून घ्यायचे आहे। यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव, जर सपोज त्या महिलेचं नाव चेंज झालं असेल तर ते इथे चेंज करून घ्यायचे आहे। यानंतर खाली महिलेची जन्म दिनांक येथे टाकून घ्यायचे आहे। यानंतर अर्जदार महिलेचा संपूर्ण पत्ता येथे भरून घ्यायचा आहे। यानंतर खाली जन्माचे ठिकाण येथे नोंद करायचे आहे, जसं की ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल त्या जिल्ह्याचे नाव, त्यानंतर गाव व शहराचे नाव, त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिकेचे येथे नाव भरून घ्यायचे आहे। यानंतर पिनकोड टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल क्रमांक येथे भरून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे। यानंतर 7वां पॉईंट म्हणजे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथे होय इथे टिक करायचे आहे। जर तुम्ही लाभ घेत नसेल तर इथे नाही टिक करायचे आहे। आणि जर तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला महिन्याला किती रुपये मिळतात ते इथे लिहायचे आहे। यानंतर 8वां मुद्दा हा महत्त्वाचा आहे, विवाहित स्थिती येथे भरून घ्यायची आहे। तुम्ही विवाहित असेल तर येथे विवाहित लिहायचं आहे। यानंतर तुम्ही घटस्फोटित असाल तर घटस्फोटित लिहायचं आहे। यानंतर तुम्ही विधवा आहे किंवा परित्यक्त आहे किंवा निराधारी तर योग्य अशी माहिती इथे भरून घ्यायची आहे। यानंतर खाली तुम्हाला बँकेचा तपशील भरून घ्यायचा आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव इथे लिहून घ्यायचे आहे। यानंतर बँक खातेधारकाचे नाव इथे भरायचे आहे। यानंतर बँक खाते क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला बँकेचा IFSC कोड इथे भरून घ्यायचा आहे। यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर ते सुद्धा इथे सांगायचं आहे। जर जोडला असेल तर होय म्हणा, किंवा जोडला नसेल तर इथे नाही टिक करायचे आहे। यानंतर खाली तुम्हाला नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे, जसे की अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला। तर आपण कोण आहोत येथे निवडायचे आहेत। जर आपण सामान्य महिला असेल तर ते येथे सिलेक्ट करायचं आहे। यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करायच्या आहे, अपलोड करायच्या आहेत। तर काय काय अपलोड करायचे आहे तर येथे बघा, तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार कार्ड येथे अपलोड करावं लागणार आहे। यानंतर तुम्हाला तुमचा अधिवास किंवा अधिवास नसेल तर तुम्हाला तुमचा जन्म प्रमाणपत्र येथे द्यावं लागणार आहे। यानंतर तुम्हाला तुमचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र येथे भरून घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला येथे अपलोड करावं लागणार आहे। यानंतर अर्जदाराचे हमीपत्र येथे अपलोड करायचे आहे। यानंतर बँक पासबुक अपलोड करायचे आहे। यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे। तर ही संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अपलोड करायची आहेत, किंवा तुम्ही ज्या कुठल्या सेतूमध्ये हा अर्ज भरत असेल तर तिथे हे डॉक्युमेंट्स करावे लागणार आहे। तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत। तर या 6 गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागणार आहेत। तर इथे बघा, इथे टीप दिलेली आहे, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। तर खाली तुम्ही इथे बघू शकता अर्जदाराचे हमीपत्र येथे दिलेलं आहे। तर येथे राईटची क्लून करायची आहे। तर बघा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, तर येथे टिक करायचे आहे। यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीत, तर येथे टिक करायचे आहे। यानंतर मी स्वत किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीवेतन घेत नाहीत, तर येथे सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाहीत, तर येथे सुद्धा टिक करायचे आहे। यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नाहीत, तर येथे सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नाहीत, तर येथे सुद्धा तुम्हाला क्लिक करायचे आहे। यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाहीत। यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत, तर येथे सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। तर अशा प्रकारे हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे। आणि खाली इथे तुम्हाला तुमची
अर्जदाराची सही करावी लागणार आहे आणि हा अर्ज नमुना तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे। तुम्ही हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची अर्जाची पावती मिळणार आहे। तर मित्रांनो, हा जो अर्ज नमुना आहे हा तात्पुरत्या स्वरूपात सध्या आलेला आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, तर या योजनेसाठी एक ॲप येणार आहे। ते ॲप आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही अपडेट्स येतील ते वेळोवेळी आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर पुन्हा तुम्हाला एक वेळा सांगतो की हा जो अर्ज नमुना आहे हा तात्पुरत्या स्वरूपात आलेला आहे। या अर्ज नमुन्यात हा बदल होऊ शकतो। तसेच येथे दाखवलेली सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।